एकमेव बस जी 3 तालुक्यांना जोडणारी. पहिला सावंतवाडी, दुसरा कुडाळ आणि तिसरा मालवण. खरं तर एक प्रकारची लाज वाटणारी गोष्ट आहे की आमच्या या स्वर्गभूमीत परशुराम भूमीमध्ये येऊन असे थेरे करणार. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. #रंगीला ऑक्टोबर. मंडळी, सध्या मी आहे सावंतवाडी बस स्टँड या ठिकाणी. पावसाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. आज माझा प्रवासाला बोरिवली ते बांदा, म्हणजे कालपासून प्रवासाला सुरुवात केली होती. बोरिवली ते सावंतवाडी बांदा एसटी महामंडळाच्या नवीन स्लीपर बसने संपूर्ण व्हिडिओ प्रवास अपलोड केला आहे. आवर्जून पहा, लिंक दिलेली आहे पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. आज इथून माझा प्रवास होणार माझ्या गावच्या घरी मजदे या ठिकाणी. सावंतवाडी ते मजदे या ठिकाणी झाला एकमेव बस जी 3 तालुक्यांना जोडणारी. पहिला सावंतवाडी, दुसरा कुडाळ आणि तिसरा मालवण. दुपारी 4ची बस असून वाजले 3:30. अर्धा तास राहिला आहे बस यायला. ही बस येते कुडाळमध्ये गावागाव फिरत फिरत आणि इथे आली की मग डायरेक्ट सावंतवाडी ते मसुरी. पाऊस थोडा थोडा पडतोय, पण बघा सावंतवाडी बस स्टँडचा धबधबा आहे की नाही. या कधी जमलं तर आंघोळ करायला. आली आपली सावंतवाडी मसुरे बस आली. फायनली मला बस मिळाली जी मला सोडणार ते मजदे या गावी. अरे हा वाला रूट पाहू नका, मसुरे कुडाळ याच्या साईडचा पहा. सावंतवाडी मसुरी. वाजले ठीक संध्याकाळचे 4:23. आपली बस रवाना झाली सावंतवाडी बस स्टँड या ठिकाणाहून. जबरदस्त प्रवास होणार आहे आणि ही गाडी जाणार थेट माझ्या गावी. कुठून माहिती का? सावंतवाडीवरून. टोटल 3 तालुके जोडणारी सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण मसुरे. सर्वांनी व्हिडिओ आवर्जून शूटमध्ये पाहत राहा, पण त्याआधी गणरायाचं नामस्मरण करून आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपला गणपती बाप्पा मोरया. हा पॉईंट तो म्हणजे 0 पॉईंट, जिथे आपण कनेक्ट होतो NH66 मुंबई गोवा हायवेला. आता हा हायवे पकडत आपल्याला जायचं थेट कुडाळपर्यंत. आणि एकदाची कुडाळला पोहोचलो तिथून पुन्हा एकदा गाडी जाणार गावोगावी. कोणत्या मार्गे? कट्टा पेंडू. आहे कुडाळची बाजारपेठ आणि समोर आहे सिंधुदुर्गाचा राजा गणपती बाप्पा. 17 दिवसांनी विसर्जित होतो आहे. सेम टू सेम कणकवलीला पण आहे, पण 21 दिवसांनी होणार विसर्जित. वाजले संध्याकाळचे 4:59. अर्थातच 5. आणि मसुरे म्हणा, पेंडूर, कट्टा या साईडला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पहा. डेली सर्व्हिसची गाडी आहे आणि फुल पॅक जाते. सावंतवाडी ते मसुरे हे टोटल अंतर आहे 60 किलोमीटर इतके. बसचा रूट एक्सप्लेन करतो. सदर बस निघाली सावंतवाडीवरून ठीक 4:15 मसुरे जायला आणि त्याच्या मागे आहे मसुरे कुडाळ. आज ही बस पोहोचणार ठीक संध्याकाळी 6:30 वाजता मसुरे या ठिकाणी आणि उद्या सकाळी 7:30ला रवाना होणार मसुरेहून थेट कुडाळसाठी. एकदाची बस कुडाळला आली म्हणजे सकाळची आपण 9:30-10 पकडून इकडे लोकल फिरते आणि पुन्हा एकदा दुपारी जाते कुडाळ सावंतवाडी करत, पुन्हा रवाना होते सावंतवाडी ते मसुरे. कुडाळचा बस स्टँड बघितलं ना, कायम भरलेला असतो. असा रिकामा तुम्हाला सापडणारच नाही, कायम भरलेला असतो. मसुरे कुडाळ म्हणजे सावंतवाडी मसुरे ही बस ऑपरेट केली जाते कुडाळ आगार यांच्यातर्फे.
कुडाळ बसस्टँड सोडल्यानंतर लागलो आहोत आपण मालवण धामापूर रोडला. पण आपला मालवणला जायचं नाही. इथून बघा मालवण आहे 30 किलोमीटर. पण आपल्याला सरळ न जाता हुबळीचा मार्ग राईट मारत जायचं आहे पेंडूर कट्टा मार्गे थेट कोईपिरन मसुरे. नेरूर गाव इथे रिक्षावरती लिहिलं आहे श्री कलेश्वर प्रसन्न, श्री कलेश्वर प्रसन्न. रत्नागिरी, खेड, चिपळूण या ठिकाणी चालतात नमन. तसे या पट्ट्यामध्ये सिंधुदुर्ग म्हणा, मालवण, पुढे देवगड चालतात सुप्रसिद्ध दशावतार नाटके. आणि जे जे कलाकार काम करतात दशावतारी त्यातले कलिंगण म्हणून सुप्रसिद्ध त्यांचं हे गाव कुडाळ तालुक्यातील नेरूर गाव. जर तुम्ही कधी आलात कुडाळला नक्की आवर्जून भेट द्या नेरूर गाव. त्याला कुडाळ म्हणलं दशावतारांची शान आणि ज्याची शिस्ता गाळ त्याचंच नाव कुडाळ. पोचलो आपण हुबळीचा माळा या ठिकाणी. जायचंय राईट मारून पेंडूर कट्टा या रोडला आणि सरवला जातो थेट धामापूर, काळसे, मालवण. आणि आपण मगाशी नदी पाहिली ती क्रॉस केल्यानंतर सुरू होतो मालवण तालुका. आधी सावंतवाडी, मग कुडाळ आणि आता थेट मालवण, मसुरे पण मालवण. आता हा संपूर्ण रोड कट्ट्यापर्यंत आहे सिंगल लेनचा. आधी या ठिकाणी या रस्त्यांना खूप खड्डे असायचे, अक्षरशः एसटी आदळायच्या. पण आता मात्र चांगला गेलाय. सतरा दिवसांचे गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. अजून एक 17 दिवसांचे पाहायला मिळाले बाप्पा. विसर्जनाला करता सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पोचलो पेंडूर गाव आणि या ठिकाणी मंदिर आहे श्री देव वेताळ देवता, एकदम जागृत देवस्थान. या ठिकाणी दर 3 वर्षांनी एक मांड भरतो. नेमका काय आहे मला आयडिया नाही, कारण मी तिथे गेलो नाही. तुमच्यापैकी त्यांना माहिती असेल जरूर कमेंट करा. आणि जे जे राहणारे पेंडूरचे त्यांनी नक्की आवर्जून सांगा. पासिंग नाही मिळालं ना, ते माहिती आहे 8-10 दिवसामध्ये.
हो हो. वाजले 5:45. बराचसा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो कट्टा गाव या ठिकाणी. हा कट्टा गाव लागतो बरोबर मालवण कसाल या रोडला. आणि या बसचा येण्याचा टायमिंग हाच आहे 5:30. फक्त आज आज आहे ना टायमिंग 5:30. हां 6च्या आधी येते एवढं मात्र कन्फर्म आहे. हां या ठिकाणी अजून एक मिरवणूक पाहायला मिळाली 17 दिवसांच्या गणपती बाप्पांची. लागलो पोई या गावामध्ये आणि पुन्हा कनेक्ट झालो मालवण या रस्त्याला. पण ही बस काय मालवणला जाणार नाही, जाणार फक्त मसुरे गाव. फायनली पोचलो मसदे गावी. सावंतवाडी ते मसदे मी असा प्रवास केला आणि आपली बस जाणार मसुरे गाव. माझा प्लॅन होता की सावंतवाडी ते मसुरे पूर्ण ट्रिप मारायची एंड टू एंड. 5 तर आहे का टेन्शन नाही. पण म्हटलं तिकडे गेल्यानंतर वांदे होणार कारण बस जाते वस्तीला आणि माझ्या गावापासून मसुरे हे अंतर लगभग आहे 12 ते 13 किलोमीटर. म्हटलं आपण इथपर्यंत प्रवास करू. सावंतवाडी ते मसदे किती तालुके लागले टोटल 3. सावंतवाडी, कुडाळ आणि आमचा हा मालवण तालुका. तिकीट भाडे आहे सावंतवाडी ते मसुरे म्हणजे आमचे 95 रुपये, ज्यात महिलांना 50% प्रवास आणि बाकी इतर विशेष सवलती. आता घरी चाललो, मस्तपैकी फ्रेश होतो, गरमागरम चहा आणि बिस्कुट घेऊ. मस्तपैकी गरमागरम कोरा चहा तयार, सोबत हे न्यूट्री चॉईस शुगर फ्री बिस्किट. ज्यांना शुगर आहे ना, डायबिटीज म्हणा, बीपीचा त्रास, हमखास त्यांनी बिस्किट खा. प्रवासात आणि घरकामात चांगली. या म्हणजे छान नाश्ता करायला या. कणकवलीचा राजा.
नवसाला पावणारा कणकवलीचा राजा 21 दिवसांचा गणपती बाप्पा आहे. हा आयोजन केला जातो कणकवली येथील रिक्षा चालक मालक यांच्याद्वारे. गणपती बाप्पांची मूर्ती तर सुंदर म्हणजे फक्त पाहत राहावे बस. आणि डेकोरेशन काय केलं आहे एकदम उत्तमरित्या इतिहासकालीन. तुम्हाला देखावा दाखवला आहे की कशा प्रकारे केला आहे. एकदम छोटासा थोडक्यात पण संपूर्ण माहिती देणारा. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की देखावा कोणत्या आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे यांनी आपलं त्या ठिकाणी रक्त सांडलं आणि ती जागा आज पावन झाली. कोणती जागा नक्की कमेंट करा. 19 सप्टेंबरला गणेश मूर्ती प्रतिष्ठापना झाली आणि विसर्जन आहे 9 ऑक्टोबर. आता हा व्हिडिओ तुम्हाला लेट आला आहे पण या 21 दिवसांमध्ये बघा कोणकोणते हे होतात काय कार्यक्रम. एकदम सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम, दशावतारी नाटकं, संगीत भजने. पण आमच्यातल्या काही लोकांना कोकणामध्ये येऊन मोठमोठ्या डीजेवर नाचणाऱ्या अश्लील चाळे करणाऱ्या बायांचे कार्यक्रम ठेवायचे. खरं तर एक प्रकारची लाज वाटणारी गोष्ट आहे की आमच्या या स्वर्गभूमीत परशुराम भूमीमध्ये येऊन असे थेरे करणार. तर लक्षात ठेवा आम्ही 2 दिवसामध्ये ते कार्यक्रम बंद पाडू. आणि असंच झालं. हे नोटीस आली कार्यक्रम होणार 3 दिवसामध्ये लेटर देऊन त्यांनी ताबडतोब कार्यक्रम बंद केले. ग्रेट कीर्तनकार इंदुरीकर महाराज आमच्या कोकणात येणार आहेत. कुडाळमध्ये त्यांचा शो आहे. खरं तर हा व्हिडिओ उशिरा पोहोचला आहे पण 7 ऑक्टोबरला इंदुरीकर महाराज येणार कोकणातल्या कुडाळ या तालुक्यात. तुम्हाला सावंतवाडी, कुडाळ, मसुरे या एस टी बस प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. या रूटवर जी गावं दाखवले तुम्ही राहणार असाल ते सुद्धा नक्की कमेंट करून मेन्शन करा तुमच्या गावाचं नाव. आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायचे ना. तर तुमका अशा प्रकारचे व्लॉग ट्रॅव्हल बुक कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. लवकरच मंडळी भेटू आपली अशा नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.